राज्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. गणेश मूर्तिकारांना मोफतमध्ये शाडू माती उपलब्ध करून देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा. मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यामधील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यालाही येलो अलर्ट. एनटीएकडून 3 महत्त्वाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर. अनियमिततेच्या आरोपांवरून वादामध्ये सापडलेल्या यूजीसी नेट परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान. ओबीसी आरक्षणाबाबत आज होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द, कारण अस्पष्ट. येत्या आठवड्यामध्ये बैठकीची शक्यता. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. तिजोरीमध्ये खडखडाट अन थापांचा सुळसुळाट. कालच्या अर्थसंकल्पातील घोषणांवरून विरोधकांची घोषणाबाजी. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. एक आघाडी 12 भानगडी. उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेलं पोस्टर हाती. सत्ताधाऱ्यांच्या घोषणा. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार. सर्व धर्मांमधील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून योजना सुरू करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. पुण्यामध्ये झिका व्हायरसची वाढ होत असल्यानं प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं त्वरित कारवाई करावी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचे शासनाला निर्देश. आता पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुंबई सुपरफास्ट. मुंबई नाशिक महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. महामार्गावरचे खड्डे. आसनगावमध्ये सुरू असलेलं रेल्वे पुलाचा आणि वाशिंदमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 9 पासून मेगा ब्लॉक. लांब पल्ल्याच्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्यानं लोकल सेवेवर परिणामाची शक्यता. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असल्यानं लोकल सेवेवर परिणाम होणार. हार्बर रेल्वे मार्गावरती ठाणे, पनवेल तसंच वाशी आणि पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते 4:05 मेगा ब्लॉक. सायन उड्डाणपूल 13 जुलैपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद. मध्य रेल्वे प्राधिकरणानं पूल धोकादायक असल्याचं घोषित केल्यानं तात्पुरत्या स्वरूपामध्ये पूल अवजड वाहतुकीसाठी बंद. जुलैमध्ये मुंबईत म्हाडाच्या 1900 घरांसाठी लॉटरी. पहिल्यांदाच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर इथे तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबईमध्ये फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून धडक कारवाईला सुरुवात. महत्त्वाच्या 20 ठिकाणांवरून महापालिकेकडून पथकं तैनात. मदर डेअरीच्या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई. कुर्ल्यामधील मदर डेअरीच्या जागा वाचवण्यासाठी विरोधक एकवटले. आज आदित्य ठाकरे संबंधित जागेची पाहणी करणार. भिवंडी शहरामधील नारपोली गावामध्ये घराची भिंत आणि छत कोसळून एकाचा मृत्यू. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत मराठवाडा सुपरफास्ट. बीडचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक. एप्रिल महिन्यामध्ये उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची कारवाई. कुंडलिक खांडे कथित ऑडिओ प्रकरणी बीडच्या शिरूर कासारमध्ये ओबीसी समाजाक्रमक कुंडलिक खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन. खांडे यांच्यावर कडक कारवाई करावी आंदोलकांची मागणी.
नीट पेपरफुटी प्रकरणामधील आरोपींकडे सापडलेल्या 14 प्रवेशपत्रांपैकी 8 प्रवेशपत्र बिहारचे, 7 प्रवेशपत्र बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची टीम लातूरमध्ये येण्याची शक्यता. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 विरोधात गुन्हा दाखल, तर 2 आरोपी अद्यापही फरार. समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात. जालन्यामधील कडवंची गावाजवळ 2 कारचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. तुळजापूरला पाणी टंचाईपासून दिलासा. 2 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणाची पाणी पातळी वाढल्यानं निर्णय. तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळा प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल नाही. उच्च न्यायालयानं आदेश देऊनही गुन्हा दाखल न झाल्यानं हिंदू जनजागृती समितीचा अपमान याचिका दाखल करण्याचा इशारा. धाराशिवच्या कळंब आगारामधील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 7व्या वेतन आयोगासह मागील 3 दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेल्या सच्चिदानंद पुरी यांच्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये दूध उत्पादक आक्रमक. दुधाला 40 रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार. आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी. विठू नामाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचा उत्साह. संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीत. तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम. पुण्याच्या इनामदार वाड्यामधील मुक्काम पूर्ण करून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ. इनामदार वाड्यामधून पालखी बाहेर पडल्यानंतर वारकऱ्यांकडून तुकाराम माऊलींचा गजर. सुरक्षेच्या कारणास्तव एनडीआरएफचं पथक आळंदीमध्ये दाखल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी. महाराष्ट्र भाजपची 2 दिवस पुण्यात बैठक. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. 13 जुलैला प्रदेश पदाधिकारी, 14 जुलैला विस्तारित कार्य समितीची बैठक. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 17 फुटांवर. पुण्याच्या वानवडीमध्ये टँकर चालवताना अल्पवयीन मुलाकडून अपघात. अपघातामध्ये काही मुलं आणि एक महिला जखमी. घटनेनंतर नागरिकांनी चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. अशा अपघातांना पालक जबाबदार. पालकांनी काळजी घेणं गरजेचं. पुण्यातल्या वानवडीमध्ये झालेल्या अपघातावरती रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. सोलापुरामध्ये कंटेनर चालकानं एका सायकल स्वाराला चिरडलं. अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू. कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल. बारामतीमधील निंबूत इथल्या गोळीबारातील जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू. शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारामधून झाला होता गोळीबार. पुण्यामधील पब, बार आणि हॉटेलच्या अनधिकृत कामावर सलग 5व्या दिवशी बुलडोझर. महापालिकेची धडक कारवाई. पश्चिम महाराष्ट्रानंतर आपण आता वळणार आहोत उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट. अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी लावला इंग्रजीत बॅनर. लंकेंनी लोकसभेत इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर मतदारसंघातही कार्यकर्त्यांकडून विखेंना प्रत्युत्तर. बांधकाम परवान्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्याचं प्रकरण. अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळेंच्या शासकीय निवासस्थानाची एसीबीकडून झाडाझडती. दूध दरवाढीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. शरद पवार गट गायी घेऊन रस्त्यावर. जळगाव जिल्ह्यामधील हातनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणामधून 6145 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. आणि आता पाहणार आहोत घडामोडी विदर्भातल्या. विदर्भ सुपरफास्ट. वैमानिक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची नागपूर फ्लाइंग क्लबकडून फसवणूक. 1.5 वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये विमान उड्डाणाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यास कुचराई. वर्ध्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पुरेसा पाऊस न झाल्यानं
पेरलेले उगवले नसल्यानं काही ठिकाणी शेतकऱ्यांचा पुन्हा बीज पेरण्याचा प्रयत्न. पीठ गिरणीमध्ये ओढणी अडकल्यानं महिलेचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथली घटना. पावसानं दडी मारल्यानं भंडाऱ्यामध्ये भात नर्सरी वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड. सकोली तालुक्यामधील बोद्रा गावातील शेतकऱ्याचा टँकरनं भात नर्सरीला पाणी पुरवठा. भंडाऱ्याच्या 45,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. राज्य सरकारच्या बजेटमधील घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. मागील वर्षी अवकाळी आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान. महावितरणनं सर्वसामान्य नागरिकांना प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीचं नसल्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर भंडाऱ्यात जल्लोष. शरद पवार गटाकडून 100 किलो जिलेबीचं वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी. विदर्भानंतर आता वळणार आहोत आपण कोकणाकडे. कोकण सुपरफास्ट. रायगडमधला मांडले धबधबा प्रवाहित. मांडले गावामध्ये मंडप अशी धबधब्याची ओळख. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रायगडमधील श्रीवर्धन भरखडखोलमध्ये दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान. महाड-भोर पुणे मार्ग. वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. उद्योगपती प्रितेश बाबेल यांच्याकडून दिंडीचं मोठ्या उत्साहात स्वागत. मालवणमधील मसुरे कावावाडीत 3 घरांवरती झाडं कोसळून लाखोंचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र 3 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.